दारूड आहे. आजच्या दिवस दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे. माईक सगळ्यांनी म्यूट ठेवायची विनंती आहे, कारण हे रेकॉर्ड होतंय आणि ज्याचं माईक अनम्यूट होईल त्याचं नाव मी पुकारणार आणि ते ऑडिओ जिकडे जाईल त्याच्याबरोबर जाणार. युट्यूब चॅनलवरती अनामिक मद्यपी समूहाच्या युट्यूब चॅनलवरती हे ऑडिओ पोस्ट होतात आणि अख्ख्या महाराष्ट्रात आणि इतर जगामध्ये ज्यांना मराठी येतं जे जॉईन होतील मराठी शेअरिंगसाठी, हिंदी आणि इतरही शेअरिंग त्या युट्यूब चॅनलवर लोड होतात. त्यामुळे जे कोणी ऐकतील त्यांना तुमचं नाव कळेल की तुम्ही माईक अनम्यूट करता. आज 2 वर्ष ऑनलाईन मीटिंग चालू आहेत, म्हणजे एवढी जबाबदारीची जाणीव आपल्याला असायला हवी. असो, तर आपण बिग बुक रीडिंग करणार आहोत. त्याची रूपरेषा कार्यप्रणाली अशा प्रकारची असेल की इंग्लिशमध्ये मी वाचीन, मला जो अर्थ लागेल तो सोप्या साध्या शब्दात मराठीत सांगण्याचा प्रयत्न करेन आणि असं वाचन करून ठरलेली वेळ झाली की आपण प्रश्न उत्तर घ्यायची की आजचं सेशन झालं. अशा प्रकारे आपण बिग बुकचं वाचन करणार आहोत. बिग बुकचं वाचन आपण पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकापासून ते वर्किंग विथ अदर्स, जास्तीत जास्त फॅमिली आफ्टरवर्ड इथपर्यंत करणार आहोत. कारण जे 2 एम्प्लॉयर्स 2 वाईव्स आहे ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांसाठी नाहीये. हे मी वाचन करीन पुस्तकाचं तेव्हा पुन्हा एकदा सांगेन. त्यामुळे विजन फॉर यू आणि पर्सनल स्टोरीज या सगळं आपण वाचणार नाही आहोत. आपण फक्त वर्किंग विथ अदर्स किंवा जास्तीत जास्त फॅमिली आफ्टरवर्ड्स पर्यंत, फॅमिली आफ्टरवर्ड्स गाळून वर्किंग विथ अदर्स फक्त करून थांबू किंवा ते घेऊ आपण आणि तिथे बिग बुक रीडिंग आपण थांबवू. तर सुरुवात मी करतो पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकापासून. सहसा मी संलग्न असे परिच्छेद एकत्र वाचीन. एक असेल तर एक, 2-3 असतील तर 2-3, जे संलग्न म्हणजे एक अर्थ कंटिन्युटी राहण्यासाठी अर्थाची, आणि मग तिथे थांबून मी मराठीत मला लागलेला अर्थ आणि त्यातून अभिप्रेत काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेन. एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकामध्ये आणि इतर बिग बुक मध्ये जिथे जिथे आपल्या रूढी आहेत, मुळात बऱ्याच सभासदांचा गैरसमज आहे की रूढी जरी नंतर लिहिल्या गेल्या तर त्या नंतर विचार केला गेल्या रूढींवरती आणि नंतर त्या लिहिल्या गेल्या. असं नाहीये. रूढी आपल्या बिग बुक मध्ये देखील आहेत, फक्त त्याला रूढी असं नाव देऊन आणि इतर काही रूढी त्याच्यात त्याचा समावेश करून, इतर रूढींचा समावेश करून मग रूढी आल्या नंतर. तर आपण आता वाचनाला सुरुवात करूया. फॉरवर्ड टू फर्स्ट एडिशन ह्यांनी आपण सुरुवात करूया. We of Alcoholics Anonymous are more than 100 men and women who have recovered from a seemingly hopeless state of mind and body. To show other alcoholics precisely how we have recovered is the main purpose of this book. For them, we hope these pages will prove so convincing that no further authentication will be necessary. We think this account of our experiences will help everyone to better understand the alcoholic. Many do not comprehend that the alcoholic is a very sick person, and besides, we are sure that our way of living has its advantages for all. तर या पहिल्याच परिच्छेदात म्हटलेलं आहे आणि सांगितलेलं आहे काय काय ते सांगतो की आम्ही 100 पेक्षा अधिक मद्यपी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद, स्त्री व पुरुष म्हटलेले आहे. आता त्याच्यामध्ये बिग बुक मध्ये बदल केला जात नाही, पण सहसा आपण स्त्री पुरुष आणि इतर असंही त्याचा समावेश करतो. जिथे जिथे आपण जाहीर सभांमध्ये किंवा जनजागृती सभांमध्ये बोलतो. तर सुरुवातीला सांगतो आणि वारंवार सांगेन की बऱ्याच गोष्टी ज्या बिग बुक मध्ये छापलेल्या आहेत त्या आपण आज तशाच्या तशा आचरणात आणत नाही, पायऱ्या सोडून. कुठे कुठे काय काय आचरणात आणत नाही ते मी सांगेन वेळोवेळी. पण कॉन्फरन्समध्ये हे तेव्हा ठरलेलं, जेव्हा कॉन्फरन्स सुरू झाल्या त्यानंतर कॉन्फरन्समध्ये हे ठरलेलं की बिग बुक 12 पायऱ्या 12 रूढी ह्याच्यामध्ये कोणताही बदल तोपर्यंत करायचा नाही जोपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 75 ते 80% मेजॉरिटी मत असेल बदल करावा असा. नंतर मला एकाने माहिती दिली त्याप्रमाणे 100% जोपर्यंत एकमत नसेल की बिग बुक मध्ये 12 पायऱ्यांमध्ये किंवा 12 रूढीमध्ये बदल करावा तोपर्यंत तो बदल होणार नाही. म्हणून बिग बुक मध्ये बदल केला जात नाही जिथे आज आपण तसंच्या तसं त्याचा उपयोग करत नाही त्या गोष्टींचा. तर कुठे कुठे नाही करत ते जेव्हा जेव्हा येईल तेव्हा सांगेन. तर
स्त्री व पुरुष हे जे आहे तिथे मी मुद्दामून जाणीव करून दिली की आता आपण स्त्री पुरुष इतर असा उल्लेख वेगळ्या शब्दात इंग्लिशमध्ये केला जातो. आपण सहसा इथे भारतामध्ये त्याचा उल्लेख तसा करत नाही म्हणून हे स्पष्ट करून सांगतोय. ज्या ज्या गोष्टी माहीत व्हायला पाहिजेत त्या स्पष्ट करून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर काय म्हटलेलं आहे की आम्ही 100 पेक्षा अधिक स्त्री व पुरुष जे मनाच्या आणि शरीराच्या अशा अवस्थेतून आम्ही सुधारलो आहोत. तर कोणत्या मनाच्या आणि शरीराच्या अवस्थेतून आम्ही सुधारलेलो आहोत की ज्यातून सुधारणा होण्याची आशा नव्हती. होपलेस स्टेट ऑफ माइंड अँड बॉडी म्हटले म्हणजे ज्यातून सुधारणा होण्याची आशा नव्हती, म्हणजे ह्याच्यातून सुधारूच शकत नाही. हे इथे का म्हटलेलं आहे कारण त्यावेळी त्या काळी ते पुढे BW यांनी उल्लेख केलेला आहे की त्यावेळी त्या काळी जास्तीत जास्त जे दारुडे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये यायचे ते रॉक बॉटम केसेस असायचे, म्हणजे ज्यांचं सगळं काही गेलेलं असायचं. म्हणून जास्तीत जास्त मार खाल्लेले दारुडे त्या काळात जेव्हा सुरुवातीला ए मध्ये सगळे सभासद व्हायला लागले तेव्हा असे सभासद असायचे. तर ज्या अवस्थेतून मनाच्या आणि शरीराच्या अवस्थेतून सुधारणा होणं शक्यच नाही. आज ए मध्ये असेही येतात की ज्यांनी मद्यपाश दारुडेपणा ह्याचे फटके खायला सुरुवात केलेत आणि त्यांना एचा संदेश डॉक्टरनी दिलाय. पहिल्यांदा जेव्हा ते डॉक्टरकडे जायची वेळ आली त्यांना दारुडेपणामुळे किंवा कुटुंबाला जाणीव झाली की हा सर्व साधारणपणे निर्व्यसनी लोक पितात तशी पित नाहीये, तेव्हा त्यांनी मदतीसाठी शोध घेतला आणि त्यांना याची माहिती मिळाली. असेही आपल्याकडे येतात. तर त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती सुधारण्याच्या पलीकडे किंवा सुधारूच शकत नाही अशी अवस्थेत नसलेलेही आज ए मध्ये येतात. तर हा फरक आहे तो पुढे BW यांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी नंतर ए ची स्थापना आल्यानंतर उल्लेख केलेला आहे. पण इथे जे म्हटलेलं आहे की आम्ही सुधारणा कुठच्या अवस्थेतनं झालोय की अशी मनाची आणि शरीराची अवस्था ज्यातून सुधारणा होईल ह्याची आशाच नाही, अशा अवस्थेतून आम्ही सुधारलेलो आहोत. तर नेमके आम्ही कसे सुधारलो, म्हणजे सुधारलो आम्ही पण नेमके कसे सुधारलो ते इतर दारुड्यांना दाखवण्याचं या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. तर या पुस्तकाची आता उद्दिष्ट वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली आहेत. जे एक वेगळ्या प्रकारे या पुस्तकाकडे मार्किंग करून बघतात, मी नावं घेणार नाही काही, पण जे मार्किंग करून बघतात त्यांना माहिती आहे की कुठे कुठे हा उल्लेख कुठच्या कुठच्या पानावरती आहे जे ज्यांनी हे केलेलं आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आहे की पुस्तकाचा उद्देश काय आहे. तर उच्च शक्तीचा जिथे उल्लेख येईल तिथे पुस्तकाचा हा उद्देश आहे म्हटलंय. 12 पायऱ्यांचा जिथे उल्लेख येईल तिथे पुस्तकाचा उद्देश आहे म्हटलंय. तर जे वेगवेगळे उद्देश नाही आहेत, एक सलग कार्यक्रम आहे, त्याचे हे उद्देश वेगवेगळ्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. तर पुस्तकाचा नेमका उद्देश काय आहे इकडे दिलेला आहे. वेगळ्या वेगळ्या शब्दात फक्त तो उल्लेख आहे, उद्देश एकच आहे हे लक्षात घ्या. तर पुस्तकाचा उद्देश काय आहे इथे दिलेला आहे. तर आम्ही आशाहीन अशा मानसिक आणि शारीरिक अवस्थेतून कसे सुधारलो हे नेमकं दाखवून द्यायला. याचा अंदाजे किंवा साधारणपणे किंवा एक अंदाज येईल तुम्हाला असं नाही म्हटलं, नेमकं आम्ही कसे सुधारलो हे दाखवून द्यायचं उद्दिष्ट या पुस्तकाचं आहे. पुढे म्हटलेलं आहे की या पुस्तकामध्ये या पानांमध्ये आम्हाला इतक्या पटवून द्यायला, इतकं सिद्ध होईल या पद्धतीने पटवून द्यायला आम्ही प्रयत्न केलेला आहे की इतर कोणतेही पुरावा किंवा इतर कोणतंही त्याच्यासाठी सिद्धांत वेगळा मांडायची गरज नाहीये हे दाखवायला की आम्ही या मनाच्या आणि शरीराच्या आशाहीन अवस्थेतनं कसे सुधारलो. असं इथे म्हटलेलं आहे की आमची आशा आहे की आम्ही हे प्रयत्नपूर्वक साध्य केलेलं आहे की आम्ही जे दाखवलेलं आहे त्याच्यानंतर कोणताही इतर पुरावा लागणार नाही की आम्ही नेमके कसे सुधारलो हे समजून घेण्यासाठी. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, जे मी बरेच वेळा सांगतो की बरेच सभासद शेअर करतात की बिग बुक आपण वाचतो तेव्हा प्रत्येक वेळी वाचल्यानंतर वेगवेगळे अर्थ लागतात. बिग बुक मध्ये एवढं काहीतरी गहन आहे की ते तुझ्या सोब्रायटीच्या 20व्या वर्षापर्यंत 50व्या वर्षापर्यंत तुला कळणारच नाही असे वेगवेगळे सभासद सांगतात. तर या ओळींमध्ये स्पष्ट केलेलं आहे की असं काही नाहीये, आम्ही सिद्ध केलेलं आहे. आम्ही नेमके कसे सुधारलो हे आम्ही अगदी स्पष्ट आणि कोणताही इतर पुरावा नाही इतक्या स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे पुस्तक वाचल्यानंतर ते लक्षात येतं. होतं काय की जसं जसं पुस्तक वाचतो आपण तसं तसं आपली मानसिक स्थिती आणि आपली आध्यात्मिक स्थिती जशी बदलत जाते तसा तसा त्याचा अर्थ लागत जातो. जो पहिल्या वाचनात
दुसऱ्या वाचनात, 10व्या वाचनात आपल्याला अर्थ लागत नाही. त्याचा अर्थ लागत जातो. म्हणून ते तसं वाटतं आपल्याला की प्रत्येक वेळी पुस्तक उघडलं की वेगळा अर्थ लागतो. तर प्रत्येक वेळी पुस्तक उघडल्यावर वेगळा अर्थ लागत नाही. पण जसं जसं आपल्या सोब्रायटीची क्वालिटी वाढत जाते तसा तसा तो अर्थ बऱ्याच गोष्टींचा स्पष्ट होत जातो. हे इथे आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. तर पुढे म्हटलेलं आहे की आमचे जे अनुभव त्याचा जो आम्ही तपशील मांडलेला आहे, आमच्या अनुभवांचा जो तपशील आम्ही अगदी क्रमवारीने मांडलेला आहे, तो दारुडा नेमका कसा आहे हे समजण्यासाठी सगळ्यांना कामी येईल. तर इथे का हे असं म्हटलेलं आहे, कारण पूर्वी पण आणि आजही म्हणजे अगदी 1935 साली नंतर जेव्हा हे पुस्तकात अनुभव जमा करून 1939 साली पुस्तक छापलं गेलं, तेव्हापासून आजही बऱ्याच वेळेला कुटुंबाला, समाजाला दारुडा हा केवळ स्वतःच्या स्वच्छंदीपणासाठी, स्वतःच्या अय्याशीसाठी, स्वतःच्या मजेसाठी पितो असाच समज असतो. तर हे पुस्तक जे मी बरेच वेळा शेअर करतो की फक्त दारुड्यांसाठी नाहीये. हे पुस्तक दारुडे आणि इतरांसाठी सुद्धा आहे. म्हणून मी मगाशी उल्लेख केला की 2 एम्प्लॉयर्स, 2 वाईव्स हे जे 2 प्रकरणं आहेत हे दारुड्यांसाठी नाहीयेत. वाचायला हरकत नाहीये, पण हे 2 वाईव्स हे दारुड्याच्या पत्नीसाठी आहे आणि 2 एम्प्लॉयर्स हे दारुडा ज्याच्याकडे नोकरी करतो त्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी किंवा कंपनीच्या मालकासाठी आहे. कारण हे पुस्तक दारुड्यांसाठी आणि इतरांसाठी पण लिहिलेलं आहे. ते इतरांसाठी का लिहिलेलं आहे, ते इतरांसाठी का लिहिलेलं आहे तेही उद्दिष्ट इथे स्पष्ट केलेलं आहे की नेमका दारुडा काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही जे आमचे अनुभव लिहिलेले आहेत ते तुम्हाला मदत करतील. दारुड्याला नेमका दारुडा काय आहे, दारुडा काय चीज आहे हे समजून घ्यायला तुम्हाला मदत करतील. कारण दिलेलं आहे पुढे, बऱ्याच लोकांना हे अंदाजच येत नाही. कळायचं दूरची गोष्ट, कळायचं सोडा, अंदाज देखील येत नाही की दारुडा हा अतिशय आजारी व्यक्ती आहे. दारुडा हा अतिशय आजारी व्यक्ती आहे हे अंदाज देखील येत नाही. दिसताना असंच दिसतं की हा मजेसाठी, अय्याशीसाठी, धमाल करण्यासाठी दारू पितो, बाकी काहीही नाही. म्हणून अंदाजच येत नाही दारुड्याकडे बघून की हा आजारी माणूस आहे. आणि म्हणून हे जे लिहिलेलं आहे ते तुम्ही देखील वाचा. हे अप्रत्यक्षपणे निर्व्यसनी लोकांना, दारुड्याच्या मित्रांना, दारुड्याच्या कुटुंबाला, एकूणच समाजाला पुढे दिलेलं आहे. धार्मिक क्षेत्राला, वैद्यकीय क्षेत्राला सांगितलेलं आहे की हे पुस्तक तुम्हाला दारुड्याला समजून घ्यायला, नेमका दारुडा काय आहे इथे मदत होईल. पुढे म्हटलेलं आहे की आणि आम्हाला ह्याची खात्री आहे की आमची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे आम्ही या कार्यक्रमाच्या आधारे जी जीवन पद्धती तयार करतो, जी जीवन पद्धती जगायला लागतो, वे ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, तर च्या कार्यक्रमाची जी जीवन पद्धती आम्ही जगायला शिकतो, त्या जीवन पद्धतीमुळे सगळ्यांनाच फायदा होणार आहे. ह्याचा अर्थ दारुड्याच्या वागण्यामुळे, दारुड्याच्या दारुडेपणामुळे, पिताना किंवा न पिताना त्याच्या वागण्यामुळे एकूणच त्याच्या आसपास असलेल्या बऱ्याच शेकडो लोकांना त्रास होत असतो. त्यामुळे त्याची जीवन पद्धती बदलली की बऱ्याच लोकांना, त्याच्या संपर्कात येणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला या कार्यक्रमाचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. प्रत्यक्षपणे नाही, अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. तर या वाक्याचा काही जण चुकीचा अर्थ लावतात की आमची जीवन पद्धती एकूणच सगळ्यांच्या कामी येईल, म्हणजे हा कार्यक्रम निर्व्यसनी लोकांनी पण वापरायला हरकत नाही असं इथे लिहिलेलं आहे, असा अर्थ होतो. तर तसं नाहीये. दारुडा जी जीवन पद्धती आचरणात आणतो त्याच्यामुळे त्याच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच फायदा होतो. पुढे म्हटलेलं आहे, इट इज इम्पॉर्टंट दॅट वी रिमेन अनॉनिमस बिकॉज वी आर टू फ्यू ॲट प्रेझेंट टू हँडल द ओव्हरवेल्मिंग नंबर ऑफ पर्सनल अपील्स विच मे रिझल्ट फ्रॉम दिस पब्लिकेशन. Being mostly business or professional folk, we could not well carry on our occupation in such an event. We would like it understood that our alcoholic work is an avocation. तर इथे काय म्हटलेलं आहे की इथे बघा, इथे अनामिकतेचा जो भाग सांगितलेला आहे तो पुढे आज आपण वापरत नाही. हा इथे सांगितलेला आहे, नंतर तो वापरत नाही. हा आपल्या 11व्या रूढीतही नाही, 12व्या रूढीतही नाही. इथे जो अनामिकतेचा भाग सांगितलेला आहे, बरेच लोक ह्याचा दाखला देऊन सांगतात की अनामिकतेचं रूढी ही या पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकात दिलेला आहे. तर इथे जो अनामिकतेचा उल्लेख केलेला आहे तो
कोणाचा तरी माईक अनम्यूट आहे जरा प्लीज. तर इथे जो अनामिकतेचा उल्लेख केलेला आहे त्याचा 11व्या रूढीशी पण संबंध नाही आणि 12व्या रूढीशी पण संबंध नाही. इथे कसला उल्लेख केलेला आहे की आम्ही अनामिक राहणं गरजेचं आहे, कारण या पुस्तकाच्या छपाईनंतर, या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर एवढे प्रचंड चौकशा आमच्या कार्यक्रमाबद्दल येणार आहेत हे अपेक्षित होतं. पण ते नंतर बऱ्यापैकी वेळ लागला, कारण जॅक अलेक्झांडरनी वगैरे छापून दिलं, नंतर इतर काही जणांनी एच्या मित्रांनी मदत केली, तेव्हा ह्या पुस्तकाची विक्री प्रचंड वाढली. सुरुवातीला लगेच पुस्तकाची विक्री वाढली नाही, पण अपेक्षित होतं, हे पुस्तक छापताना अपेक्षित होतं की पुस्तकाची एवढी विक्री होईल, एवढं प्रसार होईल आणि एवढं त्याच्यामुळे चौकशा येतील, ज्या नंतर खरोखर आल्या की जर आपण जाहीर केलं की मी अमुक अमुक माझं नाव आडनाव हे, मी इथे राहतो आणि मी दारुडा आहे आणि आता या कार्यक्रमाच्या आधारे मी मद्यमुक्त आहे, तर मला गल्लोगल्लीत ठिकठिकाणी रस्त्यावरती थांबवून फोन करून माझ्या घरी येऊन लोक मला विचारतील, हे मला म्हणजे हे प्रकाशक म्हणतोय की आम्हाला विचारतील आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं जीवन जे आहे, आम्ही व्यावसायिक आहोत, आम्ही काही तज्ञ क्षेत्रांमध्ये म्हणजे जसं डॉक्टर, वकील वगैरे वगैरे या क्षेत्रांमधले आहोत आणि मग आम्हाला आमचं व्यावसायिक जीवन आणि आमचं खाजगी जीवन जगणं कठीण होईल, म्हणून आम्ही अनामिक राहणं गरजेचं आहे. आता पुढे काय झालं, प्रचंड आपली हजेरी घेत नाही म्हणून असं काय छापील आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. तर एवढी सभासद संख्या वाढली की त्या कारणासाठी आता आपल्याला अनामिक राहण्याची गरज नाहीये. त्या कारणासाठी आपल्याला अनामिक राहण्याची गरज नाहीये की चौकशा यायला लागल्या एच्यासाठी तर चौकशा विचार इथे सांगितलेलं आहे की जे पुस्तकाच्या विक्रीनंतर चौकशा विचारणा होतील त्यामुळे आम्ही त्याच्यात अडकून जाऊ, तर म्हणून आम्ही अनामिक राहायला पाहिजे. पण आता इतकी सभासद संख्या झाली की ते कारण आता उरलेलं नाहीये अनामिक राहण्याचं. 11व्या रूढीत आणि 12व्या रूढीत वेगळी कारणं आहेत अनामिक राहण्यासाठी. आणि इथे आणखीन एक गोष्ट फार महत्वाची सांगितलेली आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आम्ही जे काम करतो, म्हणजे आम्हाला जे मिळालेले ते दुसऱ्याला देण्याचं काम करतो, हे आमचा मूळ व्यवसाय सोडून आम्ही करतो ते काम आहे. ॲव्होकेशनचं भाषांतर माझ्या मते छंद असं काहीतरी केलेलं आहे, जे अधिकृत आपलं मराठी पुस्तक आहे त्याच्यामध्ये छंद का काहीतरी भाषांतर केलेलं आहे. पण छंद असा त्याचा अर्थ नाहीये. मूळ आमचा व्यवसाय, आमची नोकरी, मूळ आमच्या जीवनात आम्ही आमचं जे जीवन चालवण्यासाठी, खर्च चालवण्यासाठी जे आम्ही पैसे कमवायचं काम करतो, त्या व्यतिरिक्त आम्ही हे काम करतो. म्हणजे आम्ही हे पैसे कमवायसाठी करत नाही आणि म्हणूनच आणखीन एक कारण की आम्ही त्याला पूर्ण वेळ जीवनातला देऊ शकणार नाही. हे दोन्ही कारणं स्पष्ट करण्यासाठी ॲव्होकेशन हा शब्द जो वापरलेला आहे तो आहे. पुढे म्हटलेलं आहे, when writing or speaking publicly about alcoholism, we urge each of our fellowship to omit his personal name, designating himself instead as a member of Alcoholics Anonymous. तर ते कसं अनामिक राहायचं ते सांगितलेलं आहे की पूर्ण नाव आपलं न देता अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सभासद म्हणून आपली ओळख करून द्यावी. म्हणजे मग तुमचं पूर्ण नाव बाहेर गेलं नाही तर तुम्ही तुमचं जीवन खाजगीपणे जगू शकता आणि सभासद म्हणून तुमचं अस्तित्व वेगळं राहील. पुढे म्हटलंय, व्हेरी अर्नेस्टली वी आस्क द प्रेस ऑल्सो टू ऑब्झर्व दिस रिक्वेस्ट, फॉर अदरवाईज वी शॅल बी ग्रेटली हँडिकॅप. तर जे प्रकाशन पुस्तकांचं, नियतकालिकांचं, वृत्तपत्राचं जे प्रकाशन करणारे क्षेत्र आहे त्यांना सांगितलेलं आहे की आमची अनामिकता तुम्ही देखील जपा, नाहीतर आम्हाला खूप अडचण होईल, संदेश द्यायला पण अडचण होईल आणि आमच्या जीवनात पण अडचण होईल, तर असे आम्ही अडकून जाऊ. हँडिकॅपचा अर्थ अधू किंवा अपंग असा नाहीये इथे, तर आम्ही अडकून जाऊ त्याच्यात, आम्ही हतबल होऊन जाऊ अतिशय, आम्ही ही सेवा द्यायला आणि आमचं जीवन जगायला सुद्धा. तर हे प्रेसला विनंती केली. आता बघा, पुस्तक छापलं तेव्हा ही विनंती केली, आज ही विनंती आपण करायला विसरतो. हा भाग मी बरेच वेळेला जे जनमाहिती अध्यक्ष असतात आंतरसमूहाचे त्यांना मी सांगतो की जनजागृती सभा असतील किंवा जनमाहिती सभा असतील तर तिथे जर प्रेसला आपण आमंत्रण देणार असू, द्यायला पाहिजे, खरं आपण देत नाही. आपण जनमाहिती सभा घेतो तिथे प्रेसला आपण आमंत्रण देत नाही. आले तर आले, किंवा आयोजकांनी एखाद्यानी आयोजन केलं जनमाहिती सभेचं, जनजागृती सभेचं आणि तिथे प्रेसला आमंत्रण दिलं तर प्रेस येतं. आपण स्वतःहून प्रेसला आमंत्रण देत नाही, तर द्यायला पाहिजे.
आणि अशा वेळी प्रेस नोट तयार पाहिजे आणि त्या प्रेस नोटमध्ये छापायला पाहिजे की आमची अनामिकता तुम्ही फोटो पण काढू नका आणि आमचं नावही देऊ नका. मात्र यावेळी अनामिकतेचं कारण 11व्या रूढीत स्पष्ट केले त्याप्रमाणे आहे. हे आमचं जीवन हे संदेश देण्यामध्ये पूर्ण अडकून जाईल हे कारण नाही आहे आता. पण हे आपण करायला पाहिजे. हे तेव्हाही स्पष्ट केलेलं होतं पुस्तक छपायच्या वेळी. आजही आपण ते स्पष्ट करायला पाहिजे. जे होत नाही आपल्या हातनं बरेच वेळा हे लक्षात येतं. तर पुस्तकातनं केवळ रिकव्हरीचा कार्यक्रम नाही तर बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याच्यातली ही एक गोष्ट स्पष्ट केलेली. पुढे म्हटलेलं आहे, वी आर नॉट अन ऑर्गनायझेशन इन द कन्व्हेन्शनल सेन्स ऑफ द वर्ड. देर आर नो फीज नॉर ड्यूज व्हॉट्सएव्हर. The only requirement for membership is an honest desire to stop drinking. We are not allied with any particular faith, sect or denomination, nor do we oppose anyone. We simply wish to be helpful to those who are afflicted. तर इथे आपण जे आपल्या रूढी आहेत त्याच्यातले भाग आहेत. मी जे म्हटलं की वेगवेगळ्या रूढींचे भाग आपल्याला इथे स्पष्ट होतात. 7व्या रूढीचा भाग स्पष्ट होतो, 9व्या रूढीचा भाग स्पष्ट होतो, त्याच्यानंतर 10व्या रूढीचा भाग स्पष्ट होतो. या 3 ओळींमध्येच एवढे भाग स्पष्ट होतात. म्हणजे रूढी ह्या नंतर कल्पनेत आल्या आणि नंतर विचार आला आणि छापलेल्या नाहीयेत. म्हणून रूढी जे बरेच लोक गांभीर्याने घेत नाहीत, बरेच सभासद, की जे बिग बुक एके बिग बुक, रिकव्हरीचा कार्यक्रम एके रिकव्हरीचा कार्यक्रम असे चालतात, त्यांना हे मी सांगतो बरेच वेळा की रूढी या पुस्तकात पहिल्यापासूनच होत्या. फक्त त्या रूढी नाव देऊन छापल्यानंतर गेल्या आणि त्याच्यात काही आणखीन ज्या आवश्यक रूढी होत्या त्या जोडल्या गेल्या, जे अनुभवातून आपल्याला लक्षात आलं. तर इथे म्हटलेलं आहे की आम्ही संघटित स्वरूप जे असतं, संघटना म्हणजे संघटित असं स्वरूप. संघटित म्हणजे काय? हेड ऑफिस, ब्रांच ऑफिसच्या खालचं कुठचं छोटंसं झोनल ऑफिस, डिव्हिजनल ऑफिस, असे जे एखाद्या कंपनीचे ऑफिसेस असतात आणि प्रत्येकाचं दुसऱ्यावरती आधिपत्य असतं, वरिष्ठ कनिष्ठ असा प्रकार असतो. तर इकडे आम्ही तसं काम करत नाही असं इथे स्पष्ट केलेलं आहे, जे नंतर आपल्या रूढींमध्ये आलं. आणखीन एक गोष्ट इथे स्पष्ट केलेली आहे की कोणत्याही फीज आणि ड्यूज, मी मुद्दाम इंग्लिशमध्येच ते शब्द सांगतो की आपण कायम म्हणतो ए मध्ये कोणतीही वर्गणी आकारली जात नाही, तर तसं नाहीये. ए मध्ये कोणत्याही प्रकारे आपण पैसे घेत नाही, आधी पण नाही नंतर पण नाही. फीज आणि ड्यूज असं सेपरेटली का मेन्शन केलेलं आहे इकडे? कारण ए मध्ये सभासद होण्याच्या आधी म्हणजे सभासद होताना देखील आम्ही पैसे घेत नाही आणि एकदा सभासद झाला, पैसे मद्यमुक्त राहिला, कार्यक्रमावरती आचरण करायला लागला की बाबा आता तुझा फायदा झाला ना, आता दे पैसे, अशा प्रकारे सुद्धा आम्ही पैसे घेत नाही. आम्ही इथे हे स्पष्ट केलेलं आहे. फार महत्वाचं काय? कारण सभासद झाल्यानंतर बरेच समूहामध्ये आपल्याला हे दिसतं की समूह काही ना काही कारणाने ठराविक रकमेचा नोंद करून 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये असं ठराविक रकमेची नोंद काढून काही काही उपक्रमांसाठी पैसे जमा करतात. पण एक तळटीप लिहितात की सक्ती नाहीये, कोणाला द्यायचं तर देऊ नका. तर मुळात ड्यूज नाहीत. याचा अर्थच तो आहे की कोणतीही ठराविक रक्कम सांगून आम्ही पैसे जमा करायचा प्रयत्न करत नाही. विनामूल्य आहे, स्वेच्छेने पैसे द्यायचे. हे नंतर जेव्हा 7वी रूढी आली आणि ती स्पष्ट झाली तेव्हा ते स्वेच्छेने पैसे द्यायचे हा भाग आणखीन स्पष्ट केला गेला. आणखीन एक प्रस्तावनेत दरवेळी वाचलं जातं की सभासद होण्यासाठी एकमेव अट आहे. तर अट नाहीये, आवश्यकता आहे. रिक्वायरमेंट शब्द आहे. द ओनली रिक्वायरमेंट, एकमेव आवश्यकता आहे की दारू पिणं थांबवणं, दारू सोडणं नाही, दारू पिणं थांबवणं. बघा किती विचारपूर्वक पुस्तक लिहिताना काळजी घेतलेली आहे. दारू सुटत नाही. ए मध्ये आल्यानंतर आपण सांगतो वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक, एकदाचा दारुडा कायमचा दारुडा. त्यामुळे दारू सुटत नाही हे आपण सांगतो. आज आपण दारुड्यांना आकर्षित करण्यासाठी जी चुकीची पद्धत आहे, आज आपण गावोगावी सांगतो दारू सोडायचे का, आमची सुटली तुझी पण सुटेल. पुस्तक छापलं तेव्हा ते स्पष्ट केलेलं आहे, दारू सोडायसाठी नाही, दारू पिणं थांबवण्याची इच्छा असेल ही सभासद होण्यासाठी आवश्यकता आहे, दारू सोडण्याची इच्छा नाही. म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे की तेव्हा जी काळजी घेतलेली आहे ती आपण आज शिथिल सोडतोय का, ती काळजी घेत नाही आहोत का सांगताना. तर ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातनं शिकता येतात आपल्या सुधारणेच्या कार्यक्रमाबरोबर. इथे एक महत्वाचा भाग आहे की इथे शब्द वापरलेला आहे की सभासद होण्यासाठी एकमेव आवश्यकता की प्रामाणिकपणे दारू पिणं थांबवण्याची प्रामाणिक इच्छा, असं इकडे शब्द आहे. नंतर आपण प्रामाणिक पायऱ्यांमधनं काढून टाकलं. जेव्हा पायऱ्या या छापल्या गेल्या तेव्हा जर तुम्ही वाचलं तर पायऱ्या छापल्या गेल्या तेव्हा पायऱ्यांमधनं प्रामाणिक हा शब्द काढून टाकला. कारण
नंतर आता हा मोजके काही बदल कॉन्फरन्समध्ये ठरवून घेतलेले त्यातला हा एक बदल आहे. पायऱ्यांमधनं जे प्रामाणिक इच्छा मधलं फक्त इच्छा ठेवलेलं आहे. दारू पिणं थांबवण्याची इच्छा हे ठेवलेलं आहे. प्रामाणिक शब्द काढून टाकलेला आहे. हा कॉन्फरन्समध्ये घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला गेला की असं मग सारखा सारखा बदल केला जाईल तर अमुक एक मेजॉरिटी असल्याशिवाय बदल करायचाच नाही. म्हणून सुरुवातीला काही मोजके बदल केले त्यातला हा एक बदल आहे की प्रामाणिक इच्छा शब्द मधला प्रामाणिक काढून टाकला. पण बिग बुक मध्ये मूळ बिग बुक मध्ये बदल करायचा नाही. मूळ बिग बुक मध्ये बदल करायचा नाही. त्यामुळे इथे प्रामाणिक शब्द तसाच पहिल्या आवृत्तीच्या प्रास्ताविकामध्ये प्रामाणिक हा शब्द तसाच ठेवलेला आहे. म्हणून आपल्याला तो प्रामाणिक शब्द फक्त इथे वाचायला मिळतो. आज आपण जेव्हा 12 पायऱ्या वाचतो किंवा 12 पायऱ्या घेतो किंवा 12 पायऱ्या कुठेही छापून सगळ्यांना वाटतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रामाणिक शब्द नसतो. दारू पिणं थांबवण्याची इच्छा एवढंच आपण छापून वाटत असतो. तर तो शब्द काढून टाकलेला आहे. का काढून टाकलाय? कारण कॉन्फरन्समध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा चर्चा अशी झाली की प्रामाणिकपणे त्याची दारू थांबवण्याची इच्छा आहे कोण ओळखणार, कोण ठरवणार, कसं ठरवणार? एखाद्याची दारू म्हणजे जर तो ए मध्ये आला, दारू पिणं थांबलं आणि परत दारू पिणं सुरू झालं त्याचं, तर मग त्याची प्रामाणिक इच्छा नव्हती का? जेव्हा बीडब्ल्यूला हे सुरुवातीपासून अनुभव होता. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडं अवांतर माहिती देतो की बीडब्ल्यू सोबर राहिले त्याच्यानंतर डॉक्टर बॉब सोबर राहिल्यानंतर आपण तो स्थापना दिवस पकडतो. पण मध्ये कोणाला मेसेज दिलाच नाही का बीडब्ल्यूनी? दिला ना. आपल्याला डॉक्टर ओपिनियन मध्ये पण ते वाचायला मिळेल. बीडब्ल्यू यांनी मेसेज दिला पण ते सोबर राहिले नाही. तर सुरुवातीपासूनच बीडब्ल्यू यांना माहिती होतं की आलेला प्रत्येक जण आणि मला जे मिळालंय ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो तो प्रत्येक जण काय सोबर राहत नाहीये. मग ठरवणार कसं की त्याची प्रामाणिक इच्छा होती की नाही दारूपासून लांब राहायची? तर म्हणून हे जेव्हा चर्चा झाली की प्रामाणिक इच्छा आहे की नाही कोणी ठरवू शकत नाही. म्हणून ती आवश्यकता केवळ दारू थांबवण्याची इच्छा एवढीच असणं ठीक आहे. म्हणून तो प्रामाणिक शब्द काढून टाकला गेला आणि प्रामाणिक शब्द नंतर आता वापरत नाही आपण. जे दारूनी पीडित आहेत त्यांना मदत करणं एवढी आमची साधीशी इच्छा आहे. असं म्हटलेलं आहे की जे दारूनी पीडित आहेत त्यांना आम्ही मदत करू एवढी आमची इच्छा आहे. म्हणून ह्याच्यातनं या वाक्यातनं आपलं 5वी रूढी जी आली सिंगलनेस ऑफ पर्पज की केवळ पीडित दारुड्यापर्यंत याचा संदेश नेणं हे याचं काम आहे. तर मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला सांगितलं 3री, 7वी, 9वी, 5वी अशा इथे तुम्हाला 4-5 या प्रास्ताविकेतच तुम्हाला 4-5 किंवा जास्त रूढी सापडतील. म्हणून रूढी या नंतर कल्पनेत आल्या असं नाहीये. रूढी हे नाव पडलं आणि काही रूढी जोडल्या गेल्या. We shall be interested to hear from those who are getting results from this book, particularly from those who have commenced work with other alcoholics. We should like to be helpful to such cases. Inquiry by scientific, medical and religious societies will be welcomed. फार महत्वाची ही सेवेत आपण जे काम करतो त्या सेवेसाठी फार महत्वाची वाक्य आहेत ही की जे या पुस्तकाचं वाचन करतील म्हणजे हे निर्व्यसनी लोकांना देखील उद्देश देऊन लिहिलेलं आहे की जे पुस्तकांचा उपयोग करतील. उपयोग करून त्यांच्या परिचित जे दारुडे असतील त्यांना त्याच्यात फरक दिसेल, त्यांच्या जीवनामध्ये बदल झालेला दिसेल, त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. कारण जितके अनुभव मिळतील त्यातून कार्यक्रम आणखीन किती कृतीशील आहे ह्याची खात्री पटत जाईल. त्यामुळे असे जितके लोक आहेत दारुडे ज्यांनी हा कार्यक्रम वापरून स्वतःमध्ये बदल केला, कारण तेव्हा मीटिंग्स नव्हत्या सगळीकडे, याच्या मीटिंग सगळीकडे नव्हत्या. त्याच्यामुळे पुस्तक वाचून दारुडा सोबर राहील, केवळ पुस्तक वाचून आणि पुस्तकातला कार्यक्रम समजून घेऊन आचरणात आणून कोणाच्या तरी मदतीने दारुडा सोबर राहील अशी अपेक्षा होती. त्यामुळे हे पुस्तक वाचेल आणि ज्यांच्या जीवनामध्ये परिणाम दिसेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आम्हाला फार आवडेल त्यांच्याकडनं ऐकायला. इकडे असं म्हटलेलं आहे. आणि जे लोकांनी दारुड्यांसोबत काम करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे हे पुन्हा एकदा दारुड्यांना उद्देशून आहे जे याच्या कार्यक्रमामुळे सोबर राहिलेत एक, आणि असे लोक जे स्वतः दारुडे नाहीयेत पण या कार्यक्रमाच्या आधारे दारुड्यांना मदत करणार आहेत ते. तर या सगळ्यांकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की हा कार्यक्रम कसा काम करतोय हे समजून आम्हाला आणखीन याच्याबद्दल खात्रीपूर्वक आशा श्रद्धा वाढवण्यासाठी. आणि तिथे आम्ही कुठे कामाला येऊ, जेव्हा तुम्ही आम्हाला संपर्क कराल तेव्हा आम्ही कुठे कामाला येऊ, तुम्हाला या बाबतीत आम्ही कसे कामाला येऊ ते आम्हाला तुम्ही जर सांगू शकलात तर फार बरं होईल असं इथे म्हटलेलं आहे.
पुढे म्हटलेलं आहे की इन्क्वायरी बाय सायंटिफिक मेडिकल अँड रिलिजियस सोसायटीज. एक फार महत्वाची गोष्ट आहे. आपण जेव्हा जनजागृती करतो किंवा जनमाहितीचं काम करतो तेव्हा आपण काय करतो, सहसा बऱ्याच ठिकाणी 90% ठिकाणी मी आज जितकी वर्ष ए मध्ये आहे त्याच्यातल्या 90% सभा मी बघितल्या आहेत की जिथे प्रयत्न हा असतो की दारुड्यांपर्यंत एचा संदेश पोहोचवणं हा प्रयत्न असतो. पण मुळात इकडे काय म्हटलेलं आहे बघा शेवटच्या 2 ओळींमध्ये प्रास्ताविकाच्या, की वैज्ञानिक क्षेत्रातून, वैद्यकीय क्षेत्रातून, धार्मिक क्षेत्रातून आम्हाला याबाबत माहिती मिळवण्यासाठी जर कोणी विचारणा केली तर आम्हाला फार आवडेल, आम्ही स्वागत करू अशा विचारणेचं, असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण धार्मिक क्षेत्रामध्ये, आपण वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आणि आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जनजागृती करायला पाहिजे, जी फार कमी प्रमाणात होते. मागे मी जनमाहिती अध्यक्ष आंतरसमूहाचा असताना आम्ही प्रयत्न केलेला की आमच्या इथल्या सगळ्या डॉक्टर्सना एचं माहितीचं पुस्तक येतं, डॉक्टर्ससाठी एचं माहितीचं पुस्तक वेगळं आपण नंतर पुढे जाऊन छापलेलं आहे पुस्तिका, तर ती डॉक्टर्स पर्यंत पोहोचवायची. आज बऱ्याच डॉक्टर्सना अभ्यासक्रमात असतं अल्कोहोलिक्स अनॉनिमसची माहिती, पण जर नसेल किंवा त्यांच्या अभ्यासक्रमातून गेल्यानंतर त्यांना माहिती नसेल तर आपण सातत्याने त्यांच्याशी संपर्कात राहायला पाहिजे. आपण धार्मिक क्षेत्रांशी संपर्क साधला पाहिजे. एक गोष्ट फार महत्वाची आहे, ए धार्मिक नाहीये, हे धर्माचा पुरस्कार पण करत नाही आणि विरोध पण करत नाही, पण धार्मिक क्षेत्राशी आपण संबंध जोडून मैत्री करायला पाहिजे. धार्मिक, पांथिक सगळ्यांशीच, धर्म, पंथ, जे निधर्मी आहेत असे पंथ, त्यांच्याशी आपण संपर्क करायला पाहिजे आणि आपण जनजागृती तिथे पण करायला पाहिजे. कारण आज मोठ्या प्रमाणावरती जी लोक आहेत, जे जनसमुदाय आहे, मोठ्या प्रमाणावरती असा जनसमुदाय आहे जो धर्म मानतो आणि त्याच्यातले दारुडे आहेत. म्हणून धार्मिक लोकांनी किंवा वैद्यकीय बरेच दारुडे त्यांचे कुटुंब डॉक्टरकडे घेऊन जातात, मग तो सगळं डॉक्टर बिक्टर उपाय करून मग हे मध्ये येतो. त्यामुळे आपण धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रात, वैज्ञानिक क्षेत्रात म्हणजे जे औषधं बनवतात दारुडेपणासाठी आणि याच्यासाठी, त्यांच्यापर्यंत याचा संदेश पोहोचवला तर तेही आपल्याला मदत करू शकतील दारुड्यांपर्यंत पोहोचायला. त्यामुळे आपण धर्माचा, विज्ञानाचा, वैद्यकीय क्षेत्राचा पुरस्कार करत नाही, विरोध करत नाही, पण त्यांच्याशी मैत्री करू शकतो. हा भाग बऱ्याच वेळेला आपल्या लक्षातच येत नाही की आपण हे करायला पाहिजे. आपण केवळ दारुड्यांपर्यंत परस्पर याचा संदेश पोहोचवायला बघतो, पण आपल्याला कळत नाही की घरातले आई वडील, समाजातले वडीलधारी माणसं, डॉक्टर्स, समाजसेवक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा सरकारी मोठे अधिकारी, पोलीस अधिकारी, धर्मगुरू, हे सगळे जण आजही अशा भूमिकेत असतात किंवा अशी त्यांचं स्थान आहे, भूमिकेत नाही, असं त्यांचं स्थान आहे की समाजातले लोक त्यांचं म्हणणं ऐकतात. असे बरेच समाजात लोक आहेत की जे त्यांचं म्हणणं ऐकतात. त्यामुळे त्यांना जर एची माहिती असेल आणि त्यांना आपण एचा मित्र बनवला तर ते दारुड्यांच्या कुटुंबांना किंवा दारुड्याला ए पर्यंत पाठवतील आणि ते ऐकतील. आपण प्रयत्न करतो दारुड्याला ए पर्यंत आणायचा, पण अशी शक्यता जास्त आहे की दारुड्याला किंवा दारुड्याच्या कुटुंबाला या लोकांनी सांगितलं की जे धर्मात त्यांचं स्थान स्थित आहे की तुम्ही ए मध्ये जा आणि बघा काय करतात. ते लोक इथे आल्यानंतर आपला 12 पायऱ्यांचा कार्यक्रम देणं आपलं विशेषाधिकार आहे. मेसेज देणं एच आहे, ए काय करते आणि कसं काम करते हा मेसेज देणं आपला विशेषाधिकार आहे, किंवा कारण तो दारुडा जो ए सभासद आहे तोच करू शकतो. पण ए पर्यंत पाठवण्याचं काम हे सगळे मित्र करू शकतात. हे पुस्तकात वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा उल्लेख केलेला आहे व्यवस्थितपणे. अगदी तुम्ही 2 wives 2 employees बघितलं तरी सुद्धा उद्दिष्ट तेच पुन्हा आहे की दारुड्यांपर्यंत मेसेज जावा आणि तो अशा प्रकारे दारुडा किंवा दारुड्याचं कुटुंब आपल्यापर्यंत यावं की आपण दारुड्याला ह्याच्यातून बाहेर पडायला मदत. कारण डॉक्टर ओपिनियन जर आपण वाचायला घेतलं, आपण इथे थांबूया, कारण डॉक्टर्स ओपिनियन जर आपण वाचायला घेतलं तर 15 मिनिटात फारसं वाचून होणार नाही. त्यापेक्षा आपण डॉक्टर्स ओपिनियन पूर्णपणे उद्या सुरू करूया. उद्या पण संपेल असं नाहीच, पण उद्या सुरू करून आपण डॉक्टर्स ओपिनियनचा जेवढा भाग संपवता येईल ते आपण बघूया. त्यामुळे कारण डॉक्टर्स ओपिनियन सुद्धा माझ्या मते 2 दिवस होईल, तर आपण अर्धवट करण्यापेक्षा आज इथे थांबूया आणि प्रश्न उत्तरं घेऊया. प्रश्न उत्तरं झाली की आपण सेशन एंड करू.